गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आपण हमेशाच बघितलं मल्टिपल टाईम आपण नेगेटिव्ह कमेंट्सला रिप्लाय देत आलोय, पण त्याने काय जास्त फरक पडत नाही. ज्यांना जो विचार करायचा तो करतच राहतात. बट सातत्याने व्लॉगच्या डे 1 पासून आपल्याला बरेचसे पॉझिटिव्ह फीडबॅक्स, पॉझिटिव्ह रिव्ह्यूज, पॉझिटिव्ह कमेंट्स पण येतात, ज्यांनी आपण इन्स्पायर होत आलो. असं वाटत आलं की बाबा असं पण बोलतात आहे तर अप्रिशिएट पण करतात आहे, तर का नाही थोडासा वेळ काढून, जास्त वेळ काढून आपण त्यांना अप्रिशिएट करायला हवं. ओके, तर आवर्जून पहिला तर आहे बघा, सुरुवात कुठून झाली. पूजा बसलेली, तर थोडंसं आम्ही रीलमध्ये बिझी आहोत एक दोन. तर पूजाने जर स्टोरी बघितली. कोण आहे? स्टोरी नाही बघितली, ऍक्च्युअली मी मेसेजेस रीड करत होती. अच्छा, तर श्रुती जाधव करून आहेत, त्यांनी पूजाला एक मेसेज स्टोरी टाकली की काय? मेसेज नाही, त्यांनी मला व्हिडिओ पाठवलाय. अच्छा, व्हिडिओ पाठवलाय, दाखव. ह्यांचं पहिलं तर खास करून आहे बघा. आवर फेवरेट टाइम आफ्टर डिनर, लव 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 लव. आम्ही पूर्ण फॅमिली रात्रीचं जेवण झाल्यावर रोज तुमचे ब्लॉग्स बघतो, बिग फॅन. म्हणजे किती पॉझिटिव्ह आहे ना. हां, तर छान वाटलं. आणि त्यांनी दाखवलंय की कशी फॅमिली बसून व्हिडिओज बघतात, आम्हाला दाखवते. तर हे बघा, सगळे एकत्र बसून बघतो. जरा असं टी व्हीवरती फॅमिली असं मला दिसतंय, तर बाबा मी पण जरा आवड सावरून जरा कधी कधी काय काय बोलतो किंवा काय काय दिसण्यात येतं, मस्ती दिसती ती जरा सांभाळून करेल. म्हणजे ॲट अ टाइम जर फॅमिली बसून बघत असेल तर थोडंसं ऑकवर्डनेस किंवा हे ते नको व्हायला. ओके, तर थँक्स असे फीडबॅक शेअर करतात. तर सुरुवात करू, आपण काही कमेंट्स घेऊ. ओके, आणि त्यांना पण छान छान रिप्लाय देऊ. मेसेजेस परत पण खूप सारे आहेत, सो मेसेजेस पण खूप सारे आणि कमेंट्स. हां, बोल. अजून एक होता की कालची एक रील पोस्ट केली होती जी स्ट्रिक्सच्या हेअरची. त्याच्यामध्ये माझे हेअरची लेंथ आणि सगळा प्रकार हेअर दिसला होता. त्याच्यावरती खूप सारे मेसेजेस आले की ताई तू हेअरला काय लावते. मी या अगोदर पण माझं हेअर रुटीन शेअर केलेलं आहे. आणि तसं सांगायला गेलं तर हे माझी ना काय बोलतात ते, माझ्या आत्यांचे वगैरे, त्याला जेनेटिक ॲक्च्युली हेअर ग्रोथ आहे आमची सर्वांची. त्याच्यामुळे खूप सारे आमच्या घरामध्ये मोस्ट ऑफ द फॅमिली मेंबर्स जे आहेत ना, लेडीजचे असे खूप लॉंग हेअरचे आहेत. आणि माझ्या आत्ता 70-75 एजच्या असतील. त्यांचे अजून पण नीपर्यंत त्यांचे हेअर लॉंग आहेत, नीपर्यंत स्टील अजून. बरं, आम्ही जर बोलतोय बेटा फ्रेंड सोबत, तू काय करतेस? हे चिप्सचं पॅकेट फ्रेंड्स पॅक करायला आहे, ओपन झालेलं. नाहीतर ते असं वाटेल की बापरे बुग्गूच्या हातात रेझर का दिलंय. तर हे आमचं बोलत असताना बेटा असं मध्ये मध्ये नाही करायचं. ओके, तर सगळ्यात अगोदर तर त्या कमेंट्स जे व्लॉग अपलोड केल्या पहिलाच येतात, फर्स्ट व्ह्यू, सेकंड व्ह्यू, तर त्यांना आवर्जून मनापासून थँक्स की तुम्ही लगेच आल्या एक्साइटमेंटमध्ये तुम्ही व्लॉग्स ओपन करून क्लिक करून त्याच्यावरती टाईम द्यायला रेडी होता. ओके, तुम्हाला तो इंटरेस्ट येतो लगेच, त्यासाठी हार्टली थँक्स. आय नो कधी कधी रिप्लाय देणं लगेच नाही होत माझ्याकडून, पण ते माझं देखील चुकतं. रिप्लाय वेळेत घ्यायला हवा. बट ते अपलोड केल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण पेजमध्ये म्हणजे अकाउंट ओपनच नाही करत, काही हेच नाही बघत, कारण की ते नसतं बघायचं ॲटलिस्ट 1-2 तास तरी. म्हणून मी अवॉइड करतो. नंतरला मग कोणत्या कामात बिझी झालं किंवा दुसरं काय, किंवा बघा ह्याला सांभाळण्यात बिझी झालं की मग ते राहून जातं. बट नो मोर एक्सक्युजेस. वेळेत आतापासून रिप्लाय देत जाऊ आणि रिस्पॉन्ड पण करत जाऊ, है की नाही बेटा? थँक्यू बोल. थँक्यू बोल ना पहिला. थँक्यू बोल. ते आपण कंटिन्यू करूच फ्रेंड्स. त्या अगोदर डिनर इज रेडी. छान पापड्स आणि पिठी भात बनवल्यास पूजाने. त्यासोबत मस्तपैकी ही मिरच्या चटणी आपण जी अलिबागवरून घेतली आहे, आणि मिरच्या पण तळल्यात वाटतं या. अरे वा. आणि आंबा. आणि अजून कोण खाणार आहे आंबा? जेवण करून घेऊ छान. काय? अच्छा, तू आंबा खाणार आहे. जेवण करून घेऊ आणि कंटिन्यू करू आपलं पॉझिटिव्ह कमेंट्सला रिप्लाय देणं. तर फ्रेंड्स, गुगलला झोपून टाकलंय फॉर मध्ये मी केलं असतं. पहिलं तर रिअली थँक्स, तुम्ही समजून घेता. अधूनमधून एकदा दोनदा असं झालं की ब्लॉग स्किप झालं, बट तरीही शोर विथ फुल सपोर्ट. तर बरं वाटतं आणि इन्स्पायर्ड होत राहतो आपण छान कमेंट्स तसं. आणि आपल्यामध्ये कधी हाय नगर आणि इच्छा या सगळ्या गोष्टी करण्याची, म्हणून आपण कंटिन्युअसली करतोच. ओके,
इग्नोर करूया आता निगेटिव्ह कमेंट्स, जे जे कोण जज करतं, हे करतं, ते करतं, हे आता आपण बोलतोय. आता ना असं झालंय तर निगेटिव्ह कमेंट्सची सवय झाली. ती निगेटिव्ह कमेंट्स नाही आलं तर असं वाटतं की आपले काहीतरी आता चुकलंय वाटतं. हा, की अजून आले नाहीत म्हणजे बाकी येतील, अजून बघतील, म्हणजे अजून त्यांनी बघितलं नाही अजूनपर्यंत. ठीक आहे, नो वरीज. तुमच्यासारखे छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स करणारे खूप जुडलेले, म्हणजे खूप अगोदरपासून काही काही ब्लॉग्स बघतात आपले, काही ऑडियन्स, काही व्ह्युअरशिप, आपली व्ह्युअर्स फॅमिली, तर त्यांनी खास म्हणजे कमेंट्स आपण दाखवतो, बट ना रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस तुमच्यासोबत शेअर करतो. तर सगळ्यात पहिला आपण नेस्कोच्या घरात होतो ना, तेव्हा पुण्याहून त्या ताई आल्या होत्या, ती मेहर फॅमिली आले होते, ताई, दादा, त्यांची डॉटर. खूप छान एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेला. परत अजून अशी खूप सारी फॅमिली आपल्याला भेटली, जे हजबंड वाईफ आणि त्यांची एक डॉटर. नेस्कोच्या घरामध्ये जेव्हा होतो ना आम्ही, नेस्कोच्या घरामध्ये होतो तेव्हा खूप असे फॅमिलीज यायच्या, ज्या की चांगलं वाटायचं, छान वाटायचं, त्यांच्याकडून अजून प्रोत्साहन भेटायचं. इथून जेव्हा बाहेर जातो, घरातून जेव्हा बाहेर निघतो, तेव्हा पण आम्हाला खूप छान छान आणि आपली फॅमिली भेटते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून पण आपल्याला पॉझिटिव्ह कमेंट्स भेटतात, पॉझिटिव्ह गोष्टी समजतात, काही फीडबॅक समजतात, छान वाटतं. त्यातल्या त्यात आता आम्ही काही कमेंट्स रिसेंट ब्लॉग्स कमेंट, पण म्हणजे अगोदरपासून मी असे खूप सारे कमेंट्स बघत आलो, मोठमोठे छान छान फीडबॅक वाले, की पूर्ण फॅमिली सोबत त्यांना टाइम स्पेंड करायला आवडतो ब्लॉग बघत. सकाळी उठल्यावरती मला ना एक ताईंनी पाठवलेली, छोटी दिदी होती, तिने पाठवलेली, की माझे आजी आजोबा आवर्जून संध्याकाळचे तुमचे ब्लॉग्स बघतात आणि त्यांच्यासोबत आम्ही बघतो नाश्ता करताना, कारण की ते पण त्यांच्या बॅक डेज मध्ये सेम तुमच्यासारखाच बिहेवियर होता. हर्षदादा सारखी, म्हणजे त्यांच्या आजोबांचा बिहेवियर थोडा माझ्यासारखा होता आणि त्यांच्या ग्रँड मदरचा बिहेवियर थोडा पूजासारखा होता, जिने घर काटकसर करून खंबीरपणे असं थोडा ह्याच्यामध्ये अग्रेसिव्हली समजून जातो की ते घर बनवलं. आणि ते मग आता ते ब्लॉग्स बघून मग आपले काही काही दिवस बघून ते त्यांचे जो टाइम आठवतात. असं छान 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 कमेंट्स सतत येत गेले. लेटेस्ट कालच्याच ब्लॉग वरची कमेंट होती की बुबू बोलत नाही, बट आता बघा किती छान एक्सप्रेशन देऊन बोलते, कार्टून किती मस्त वाटते ऐकायला. केली आहे काजल साळवी 6040 या ताईंनी केली आहे. सो मच. आणि ते खूप छान वाटलं, म्हणजे कमेंट ती याच्यासाठी निवडली, खूप छान वाटलं की भावल्याच्या बाबत होतं ना, त्याच्यामुळे ती पहिली कमेंट मला छान आवडली, म्हणून मी त्यांची ती निवडली. आणि मला खरंच स्कूलला जाण्याच्या अगोदर किंवा इथे येण्याच्या अगोदर बाबा थोडंफार नव्हतं एवढं बोलणं, बट स्कूलला गेल्यानंतर, स्कूलला सगळ्या मुलांमध्ये राहिल्यानंतर ते तर खूप जास्त बोलते. आणि आता तर असं काय काय बोलते, मी अजून ब्लॉग मध्ये पण दाखवलं नाही. तिला काय काम सांगितलं तर डायरेक्ट मी कशाला, नाही मी नाही करणार, मला बॉटल आण पाण्याची, मला नाही दिसत कुठे आहे, चल तू घे. आता दुसरी कमेंट कडे जाऊया आपण. शिवानी क्षीरसागर या ताईंची आहे. छान दिसतोय दादा हेअरकट, रिसेंटली ब्लॉग वरचीच आहे. छान दिसतोय दादा हेअरकट, आणि तुमच्यातही खरंच हर्षदादाची किती काळजी आहे. दोघं निगेटिव्ह गोष्टी बघतात, सी हर पॉझिटिव्ह वे ऑल्सो अँड शी इज रिअल. बघू किती गोड बोलते, खूप जास्त बोलते आता. पहिले आम्ही तिचे वर्ड्स ऐकायला यायला तरसायचो, आता किती बोलते. आणि हसायचे इमोजी ऍक्च्युअल मध्ये जास्त कमेंट्स येतात आपल्याला, भरभरून बुकूसाठी देतात. आणि लिटरली हा म्हणजे हर्षने या टायमाला तरी खूप छान हेअरकट केला आणि छान बोललाय शिवानी ताईने, त्यासाठी थँक्यू सो मच शिवानी ताई. तिसरी कमेंट घेऊया आपण. नीता भोसले ताईंची आहे. हर्ष तू हुशार आहेस, तुझ्यामुळे तुमची ग्रोथ झाली आहे, 0 मधून वरती आला, तुम्ही ग्रेट आहात. थँक्यू सो मच नीता मॅम. आणि ही कमेंट निवडण्यासाठी ऍक्च्युली ह्या माझा गोष्टीचं असं होतं की खरंच हर्षी मेहनत आहे या गोष्टीसाठी. आज जे पण इथे आहोत, ज्या ह्याच्यामध्ये आहोत, तर हर्षी मेहनत आहे. हर्षने दिवस रात्र मेहनत केली, सो त्याच्यासाठी, त्या पॉझिटिव्ह साठी मी नीता ताईंची कमेंट घेतली. असं वाटतं माझं, पण तिघांचीही, आमच्या दोघांचीच नाही तर फक्त बुकूची पण, खास करून तुम्ही फ्रेंड्स बघताय म्हणून ते अजून करावं. मी मगाशीच हा विचार करत होती की दुसऱ्याला कोणाला व्हिडिओ एडिट करायला साठी आम्ही एडिटर बघत आहोत, कुणी इंटरेस्टेड आहे, कुणाच्या नजरेत कुणी आहे,
की या पॅकेज मध्ये एवढे एवढे रील्स एडिट करून देतात. असं काय असेल कुणी कुणाच्या रेकमेंडेशन मध्ये नक्की रेकमेंड करा, इंस्टावरती डीएम किंवा इथे करा. आपण नक्की बोलणं चालणं करू, एखाद महिन्यामध्ये विचार करू आणि ऍटलीस्ट ते थोडंसं हलकं करायला बघू. स्क्रिप्ट रायटर त्यांनी विचार केला, ऑनलाईन बघतो कुणी आहे का, बिकॉज माझा ना ते विचार करून करून मग ते खूप असं खिचडी आणि पिचड मी होतं. लय मागे लागते. चला तर आपण आता नेक्स्ट कमेंट कडे जाऊया. ती थोडी कमेंट मोठी आहे आणि त्यांचं पहिलं नाव आहे माधवी गोगले. असं म्हणजे त्यांनी असं टाईप केलं, असं तेच लोक बोलतात. आय थिंक वरची कोणतीतरी कमेंट असावी, त्याच्यावरती त्यांनी रिप्लाय दिला असावा. सो त्याच्यामुळे त्यांनी ते अच्छा, ते type केलं हिस्ट्री असावं. माहिती नसावी हा. ज्या मुलाने त्याचं लहानपण असं तेच लोक बोलतात ज्यांना त्याची मागची हिस्ट्री माहित नाही. अरे ज्या मुलाने त्याचं लहानपण त्याला आई वडिलांशिवाय काढलंय, त्यांच्याकडून तुम्ही ही अपेक्षा का करता, जेव्हा त्याला त्यांची खरी गरज होती तेव्हा ते त्याच्या बरोबर नव्हते. त्याच्या नशिबाने पूजा त्याच्या आयुष्यात आली तेव्हा त्याचं घर पूर्ण झालं आणि ती तिचं माहेर सोडून आलीये. त्यांच्या वाईट वेळेत तिनं त्याची साथ दिलीये, तरी लोक तिलाच नावं ठेवतात. तिच्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार ती सासू सासऱ्यांचं खूप खूप छान पद्धतीने करते. तेव्हा अशा अपेक्षा त्यांच्याकडून तरी करू नयेत. लव यू भावते. समजदार ताई आहेत एकदम. माधवी मॅम रिअली थँक्स समजल्याबद्दल. आणि त्यांनी कोणातरी रिप्लायच केले, वरती कोणीतरी बोललं असेल की हा त्यांना असं नाही करत, आई वडिलांना किंमत नाही देत, काहीतरी अशी काहीतरी कमेंट होती वाटतं की त्यांना विसरला आहे ते त्याच्यावरून काय त्यांना समजतंय. आता आपण एवढी मोठी कमेंट तुमच्यासाठी वाचली, एवढं समजा की असं नाहीये मी की ही गोष्ट फार वेगळी आहे, समजून घ्या यार. खूप डिटॅच मध्ये राहिलोय, खूप डिटॅचमेंट मध्ये राहिलो आणि त्यातून एक्सपेक्ट करणार की नाही ह्यांनी सगळंच केलं पाहिजे. इव्हन दे आर नॉट एक्सपेक्टिंग. जेवढं कम्युनिकेशन होतं जेवढं होतं, इव्हन दे आर हॅपी, वी आर हॅपी. असू दे. चला, थँक्यू माधवी ताई, खूप छान वाटलं. माझ्यासाठी पण आणि घरसाठी पण खूप छान सपोर्टिव्ह बोलला. थँक्स. म्हणजे एवढं माहिती मध्ये त्यांनी खूप अगोदरपासून तुम्ही पूर्ण बघितलं त्याच्यामुळे समजून घेतल्याबद्दल. तिला एक काम दिलेलं पूजाला मी फक्त, की पूजा रिसेंट ब्लॉग्स त्यांना काही रिसेंट ब्लॉग कमेंट पॉझिटिव्ह कमेंट्स तर हिने जे जे चांगलं ते सगळं उचलून आणलं यार. असं काय रे. नेक्स्ट कमेंट जाऊया. दादा वहिनी तुमचे असे ट्रिपचे ब्लॉग्स बघायला अजून छान वाटतात. येस, करू, अजून करू. भले पूजा नाही आली पण गुगू जाऊच किंवा मी एकटा जाईल, कारण की मला आवडायला लागलं यार फिरायला. थोडंसं बाहेर निघालो होतं, कार पण येथे चालू होता. आता अजून एक दोन गोष्टी मी शिकणार आहे, थोडे दिवसात समजेलच. तर अजून मग एक्सप्लोर करणार, शेअर करणार. बघ तू नुपूरताई, परत समीर दादा, परत असे खूप सारे असे नाव आहेत फ्रेंड्स जे माझ्या लक्षात आहेत, जे आपल्याला प्रत्येक काही ब्लॉग्स मध्ये त्यांचे सुंदर सुंदर कमेंट्स येत राहतात. ते आपल्याला छान छान कमेंट नाही तर नको त्या लोकांना ते रिवॉर्ड बॅक पण देतात. एक ताई होते, त्यांचं नाव मी विसरली, पण त्यांनी कमेंट केली होती की मी जो मसाला यूज करते घरच्या जेवणामध्ये तो कुठून बनवलाय आणि कसा बनवलाय त्याचं सांग म्हणून. ठीक आहे, ही कमेंट होती त्यांची. तर त्यांनी खूप वेळा अतिरिक्त केली असेल आणि त्यांनी त्याच्या खाली दिलं होतं की ती नाही सांगणार करून. बट ऍक्च्युली मी ती कमेंट पाहिलीच नव्हती, त्याच्यामुळे मला माहितच नव्हतं. त्या ताईंना मी रिप्लाय केलेला आहे. ताई प्लीज जाऊन बघा आणि आय एम सो सॉरी त्यासाठी डिले झालाय. तर असं जर तुम्हाला काही असेल तर प्लीज इंस्टाग्राम वरती डीएम करा. एक वाजत आलाय आणि इट्स टाइम की आपण ह्या गोष्टीला कम्प्लीट करूया. मनापासून एकदम डीप हार्ट पासून तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच. तुम्ही वेळ देता खास करून सोशल मीडियावरती आपल्या कंटेंटसाठी. ओके, आता कंटेंट पण बोलतात काय लोक, अरे काय कंटेंट आहे, काय शिकू, काय ह्याच्यामध्ये बाय आम्ही काही शिकवण्यासाठी काही शिका म्हणून आपण नाही ब्लॉग शेअर. ही गोष्ट मी ठामपणे आताच सांगतो, पहिला पण सांगितली. डोंट लुक फॉर एनी कंटेंट. वी आर शेअरिंग व्हॉट एव्हर वी एक्सपिरियन्स जे पण आपण करतोय ज्या दिवसातलं ते आपण शेअर करतोय. ते कुणी एंटरटेनमेंट पर्पजनी बघताय, तर कुणी अटॅच होतंय, तर कुणाला स्वतःच ते रिलेटेबल वाटतंय म्हणून ते बघायला टाइम स्पेंड करतात. इट्स नॉट एव्हरीथिंग ऑन सोशल मीडिया. आपण सतत कॉन्टेंटच नाही शोधला पाहिजे. आम्ही पण असं बऱ्याचशा गोष्टी बघतो ज्यात कंटेंट नसतं, माणूस काही ना काहीतरी बस करत असतो तर आपण बघतो बस. ठीक आहे, त्यांनी सततच काहीतरी शिकत राहण्यापेक्षा यार थोडंसं रिलेटेबल पण काय दिसलं, थोडंसं एंटरटेनिंग दिसलं की बाळ काय करते, बायको काय करते, नवरा काय करतोय किंवा यांच्या घरात काय चाललंय ते काय थोडं टाइम स्पेंड करण्यासाठी ठीक आहे. काय गलत तर नाही शिकवत आपण कोणाला किंवा गलत काय चुकीचं दाखवत तर नाहीये.
थँक्यू सो मच फ्रेंड्स, इतका वेळ दिलात हे आपलं ऐकण्यासाठी. आम्हाला जे तुमचे आभार मानायचे होते ते ऐकण्यासाठी थँक्यू सो मच. असंच प्रेम राहू द्या, असेच छान छान कमेंट्स येत राहू द्या. आणि असे खूप सारे असतील आपले ताई दादा खूप त्यांना असतील. प्रेम व्यक्त करायचं असेल पण ते कमेंट्स नसतील करत, पण तरीही आम्ही समजू शकतो बिकॉज तुमचा व्ह्यू येतो. व्ह्यूज 30, 40, 50, 60, 70, 80,000 व्ह्यूज येतात. त्यातून 100, 50, 80 असे एवढेच कमेंट्स असतात. तर कितीतरी व्ह्यूज बघणारे ते कमेंट्स तेवढे भरत नाहीत, पण मनातल्या मनात त्यांना एक आपला व्लॉग बघून स्माइल भेटत असेल किंवा एक मनातल्या मनात थॉट येत असेल, त्यासाठी पण थँक्स. चल भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. इतका वेळ दिला, इतका वेळ देत आलात आपल्या ब्लॉग साठी आणि द्याल पुढे पण फॉर 110% गॅरंटी. तर आमचा पण त्याचाच प्रयत्न असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक टेक केअर, केअर. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. एवढं शिकली येते आता बरोबर, अजून शिकायचंय खूप.